केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना मोठी ऑफर दिली आहे। प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं, त्यांना केंद्रात मंत्री करतो। प्रकाश आंबेडकरांना मंत्रिपद देण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगू आणि वेळ आल्यास आपलं मंत्रिपदही देऊ, फक्त तुम्ही आमच्यासोबत या, अशी ऑफरच रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना दिली आहे। मी असं म्हणालो होतो की प्रकाश आंबेडकर यांनी एनडीए मध्ये यावं आणि ते काय महाविकास आघाडीमध्ये काय जाणार नाही आहे, त्यामुळे महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी यावं। जर ते आले तर ठीक आहे, त्यांना सुद्धा सत्तेची संधी मिळेल। त्यांना माझं मंत्रिपद देऊ किंवा मी तर मंत्री आहेच आहे, त्यांना मंत्री करता येईल, त्यांच्यासाठी मी प्रयत्न करेन। मी नरेंद्र मोदींना भेटेन, बाबासाहेबांचे नातू आहेत आणि त्यांनी विचार करायला काही हरकत नाही आहे। त्यांनी असं वेगळं लढून एक जागा निवडूनच येत नाही आहे, तर सत्ता कशी येणार। 90 मध्ये प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत राहिले असते तर त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे 10, 12, 15 मंत्री होऊ शकले असते 90 मध्ये। त्यावेळी मी एकटाच मंत्री झालो आणि प्रकाश आंबेडकरांना डेप्युटी सीएम पद सुद्धा मी मिळू शकलं असतं। शरद पवार मुख्यमंत्री असताना आरपीआयच्या पाठिंब्याशिवाय सरकार येणं शक्य नव्हतं। आरपीआयच्या सहकार्याशिवाय मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित आलो तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठ्या पद्धतीनं खळबळ होऊ शकते, चांगल्या पद्धतीचा एक वाटा दलितांना मिळू शकतो। आता माझ्या एकट्याच्या जाण्यामुळं दलितांना जेवढा सत्तेचा वाटा मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही आहे। ते पक्षाचे अध्यक्ष झाले पण त्यांनी आरपीआयमध्ये आलं पाहिजे। मी काय वंचित आघाडीत जाणार नाही, बाबासाहेबांचा पक्ष सोडून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।